नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुरुदीक्षा आय एसमध्ये. आणि आज आपल्या एक दिवस एक योजना या कार्यक्रममध्ये आपण वर्ल्ड वॉटर डे ह्या योजनाबद्दल, हे ॲक्च्युली योजना नाही आहे बट इट इज अ काइंड ऑफ जे वार्षिक म्हणजे ॲन्युअली हे एक इव्हेंट म्हणू शकतो आपण. हे एक इव्हेंट आहे वर्ल्ड वॉटर डे. कशासाठी म्हणजे हे अवेअरनेस क्रिएट करायला आणि काही इन्फॉर्मेशन देण्यासाठी आणि एक इव्हेंट कॅम्पेन ड्राईव्ह करण्यासाठी हे ॲक्च्युली वर्ल्ड वॉटर डे एव्हरी इयर 22 मार्चला हे इव्हेंट सेलिब्रेट केलं जातो. तर आपण हे एवढं इम्पॉर्टंट आहे कारण ह्याच्यामध्ये सगळं जलशक्ती, मिनिस्ट्री ऑफ जलशक्तीचं कंप्लीट म्हणजे जेवढे मेजर मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती स्कीम्स योजना आहे आपलं इम्प्लिमेंट करते त्याच्यावर फोकस आहे. तर हे सगळं ह्या एका व्हिडिओमध्ये तुमचं कवर होऊन जाईल. मेजरली म्हणजे ह्याच्यात नमामि गंगे, मग अटल भूजल योजना, जल जीवन मिशन, सुजलाम 2.0, स्वच्छ भारत अभियान ग्रामीण, असे 16 काही स्कीम्स आहेत जे आपण प्रयत्न करू की ह्या पूर्ण एका व्हिडिओमध्ये कंप्लीट कम्प्रेहेन्सिव्ह डिटेल्समध्ये कंप्लीट करूया. चला मग आपण आता पुढच्या स्लाईडवर जाऊया. तर ह्या स्कीममध्ये जाण्याआधी, ह्या स्कीमची माहिती घेण्याआधी, वेगवेगळ्या स्कीमची इन्फॉर्मेशन घेण्याआधी आपण थोडं एक डेटावर लक्ष देऊ आणि इम्पॉर्टन्स काय आहे. तर इंडियाचं वॉटर काय आहे की ॲव्हरेज रेनफॉल किती आहे, 116 सेंटीमीटर ॲव्हरेज रेनफॉल आहे इंडियामध्ये. आणि लेंथ ऑफ रिवर किती आहे, 3.6 मिलियन किलोमीटर आहे. वर्ल्डचं 4% ऑफ वर्ल्ड वॉटर अवेलेबल आहे, 18%. बट पॉप्युलेशन किती आहे बघा, 18% ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन आहे. म्हणजे पर कॅपिटा अवेलेबिलिटी जे आहे इंडियात फार कमी आहे. तो इट इज रँकिंग 132. आणि किती क्युबिक मीटर आहे, 1486. आणि 2011मध्ये अजून जास्त होतं, 2001मध्ये जास्त आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता की इथं डिक्रीजिंग ट्रेंड आहे. म्हणजे जे पर कॅपिटा वॉटर अवेलेबिलिटी आहे त्याचे डिक्रीजिंग ट्रेंड आहे. म्हणजे इन्क्रीजिंग पॉप्युलेशन आहे, मग डिक्रीज इन फ्रेश वॉटर असं म्हणू शकतो आपण. आणि प्रेशर डेव्हलप झालं आहे, म्हणजे वॉटर पर कॅपिटा अवेलेबिलिटीला प्रेशर डेव्हलप झालं. त्यामुळं खूप इम्पॉर्टंट आहे वॉटर कन्झर्वेशन, सस्टेनेबल वॉटर मॅनेजमेंट, हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं बरेचसे इनिशिएटिव्ज गव्हर्नमेंटनं घेतलेले आहेत. तर थोडी माहिती घेऊ आपण वर्ल्ड वॉटर डेबद्दल. तर एक मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती हे इव्हेंट ऑर्गनाईज करते वर्ल्ड वॉटर डे, जे 22 मार्च ऑफ एव्हरी इयर होतं, 22 मार्च. ओके. आणि हे याच्यासाठी म्हणजे ज्यावेळी इव्हेंट लॉन्च केलं होतं त्यावेळी प्राईम मिनिस्टरने एक न्यूजवर एक स्पीच दिली होती. त्यात त्यांनी बोलले होते की प्लेज टू सेव्ह एव्हरी ड्रॉप ऑफ वॉटर. प्लेज म्हणजे आपण शपथ घेतो आहे की एकूण एक थेंब आपण वाचवण्याचा किंवा सेव्ह करण्याचा प्रयत्न करूया. तर ॲन्युअली युनायटेड नेशन ऑब्झर्वन्स स्टार्ट केला होता याला 1993. वर्ल्ड वॉटर डे हा स्टार्ट झाला 1993. आणि 2 बिलियन पीपल करंटली लिव्हिंग विदाऊट ॲक्सेस टू सेफ वॉटर, म्हणजे 2 बिलियन लोक आहेत ज्यांना सेफ वॉटरचा अजून ॲक्सेस नाही आहे. ह्याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी हे लॉन्च केलेलं आहे इव्हेंट, जसं आधी सांगितलं तुम्हाला. तर कोर फोकस काय, ॲक्शन टुवर्ड्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 6. हे आपण मागच्या काही 2-3 योजनामध्ये हे आपण पाहिलेलं आहे. तर इट इज अन ॲक्शन टुवर्ड्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 6, वॉटर अँड सॅनिटेशन फॉर ऑल बाय 2030. काय ॲक्च्युली सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 6, वॉटर अँड सॅनिटेशन बाय 2030. तर हा जो 2030 आहे ह्याला इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. ह्या प्रिलिम्समध्ये ट्रिकी क्वेश्चन साईडला विचारू शकतात. आणि ह्यावेळीचा जो फोकस होता वर्ल्ड वॉटर डे 2022चा, इट वॉज अबाउट ग्राउंड वॉटर. तर आपण अटल भूजल योजनामध्येही ग्राउंड वॉटरबद्दल इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. आणि तसंच जल जीवन मिशनमध्ये पण आपण ह्याच्याबद्दल इम्पॉर्टन्स घेतली आहे. तर इट इज लाईक अ रिव्हिजन काइंड ऑफ तुमचा हा लेक्चर असू शकतो. आणि पूर्ण म्हणजे इट विल कवर 16 स्कीम्स तुमचे एका ह्याच्यातच कवर होऊन जातील.
तर फोकस काय वर्ल्ड वॉटर डेचा, इट इज ग्राउंड वॉटर, हाही क्वेश्चन असू शकतो. आणि ह्याला कसं म्हटलं जातं, ह्याचं थीम कसं, इनविजिबल रिसोर्स आहे. ग्राउंड वॉटर म्हणजे ग्राउंडमध्ये असतं अवेलेबल, आपल्याला दिसत नाही आणि त्याचं विजिबल इम्पॅक्ट आहे. पण जर ग्राउंड वॉटर डेफिशियन्सी झाली किंवा ग्राउंड वॉटर कंटॅमिनेशन झालं तर जरा इम्पॅक्ट खूप विजिबल आहे. ग्राउंड वॉटर कुठं असतो, अंडरग्राऊंड असतो, ॲक्विफायर्समध्ये असतो. ॲक्विफेअर्स काय आहेत, आपण हे एक डेफिनेशन बघू. हे डेफिनेशन फार इम्पॉर्टंट आहे, कारण हे पण एक प्रिलिम्सच्या पर्स्पेक्टिव्हनं येऊ शकतो. तर इट इज अ जिओलॉजिकल फॉर्मेशन ऑफ रॉक्स, सँड्स अँड ग्रेव्हल्स दॅट इज होल्डिंग सबस्टॅन्शियल क्वांटिटी ऑफ वॉटर. म्हणजे जिओलॉजिकल फॉर्मेशन आहे, रॉक आहे, सँड आहेत, आता इथं रॉक्स आहेत, फ्रॅक्चर्ड रॉक्स आहेत, सँड आहे आणि नंतर ग्रेव्हल्स आहेत, ते छोटे छोटे ग्रेव्हल्स आहेत, हे जे होल्ड करतात ग्राउंड वॉटर, त्यांना आपण ॲक्विफायर्स असं म्हणतो, जे विच आर होल्डिंग ग्राउंड वॉटर. असं म्हणजे स्टोरेज ऑफ ग्राउंड वॉटर इज नोन ॲज ॲक्विफायर्स. ओके. तर आता आपण पाहिलं की जे युनायटेड नेशननं 1993मध्ये हा इव्हेंट स्टार्ट केला. 22 मार्चला 1993 पासून हा इव्हेंट स्टार्ट झाला, वर्ल्ड वॉटर डे. तर ह्याच्याबद्दल अजून माहिती घेऊ. जसं 1992ला युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट जो रिओमध्ये झाला होता, ब्राझील. तर तिथं एक हा आयडिया आला होता की वॉटर कन्झर्वेशनचा अवेअरनेस, इन्फॉर्मेशन ह्याच्याबद्दल. तर 1992मध्ये युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने हा ॲडॉप्ट केला की 22 मार्चला आपण वर्ल्ड वॉटर डे हा सेलिब्रेट करू, हा इव्हेंट, हा कॅम्पेन लॉन्च करू. आणि ह्याला स्टार्ट झाला की 1993 युनायटेड नेशन ऑब्झर्वन्स 1993मध्ये. तर जे 2019चा वर्ल्ड वॉटर डे होता त्यावेळी आपल्या प्राईम मिनिस्टरनं ऑल सरपंचला इम्पॉर्टन्स ऑफ वॉटर कन्झर्वेशन अँड हार्वेस्टिंग ह्याचं एक लेटर लिहून दिलेलं आहे. तर 2019 वर्ल्ड वॉटर डेवर. तर आपण इंडियन गव्हर्मेंटचे वेरियस इनिशिएटिव्ज आता स्टार्ट करूया. तर आपण यातले बरेचसे कवर केलेले आहेत आधीचे एक दिवस एक योजनामध्ये. तर हे तुमचं रिव्हिजन प्रकार होईल आणि काही ॲडिशनल स्कीम्स पण आहेत. तर आपण सुरुवात करू पहिला जल जीवन मिशनबद्दल. ह्याचं मेन काय होतं आहे की टॅप सप्लाय, म्हणजे टॅपनं वॉटर सप्लाय देणे प्रत्येक रुरल हाऊसहोल्डला, एव्हरी रुरल हाऊसहोल्डला. आणि ह्याचं काय म्हणजे फॅक्ट्स काय त्याच्यात, 55 लिटर्स पर डे पर इंडिव्हिज्युअल हे अवेलेबल व्हायला पाहिजे बाय टॅपनं बाय 2024 प्रोव्हिजन आहे. आणि जिथं वॉटर स्ट्रेस आहे, लो अवेबिलिटी ऑफ वॉटर आहे किंवा कोणतं रिझर्वायर नाही आहे, कॅचमेंट एरिया नाही आहे वॉटरसाठी, तर तिथं बल्क वॉटर ट्रान्सफर करणे, बोर रिचार्ज करणे, रेन वॉटर रिचार्ज करणे, रिज्युनिएट करणे. आणि ह्याला नरेगा, महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम, ह्याच्यामध्ये ह्यांच्यासाठी जे बोर रिचार्ज आहे, डगवेल आहेत, हे बरेचसे जे काम केले जातील ह्यांना कन्वर्ज केलं आहे, ह्यांना मर्ज केलेलं आहे. परत 15 फायनान्स कमिशननं काही ग्रांट्स टाय अप केले आहेत की रुरल लोकल बॉडीजला आणि पंचायत राज इन्स्टिट्यूशनला फॉर द जल जीवन मिशन. हा ॲक्च्युली तुम्हाला माहीत असेल, मी मागच्या व्हिडिओ 60,000 crores हा स्कीम आहे टोटल. आणि हा अम्ब्रेला स्कीम आहे, ह्याच्यात बरेचसे मग अदर पार्ट्स आहेत. आणि ह्यात स्टेट फंड, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ह्याच्यात स्कूल्सला फोकस केलं गेलेलं आहे, अंगणवाडीला केलेलं आहे. ह्याचा टार्गेट आहे अराऊंड 16 crore प्लस काहीतरी आहे टार्गेट टोटल रुरल हाऊसहोल्ड्स. आतापर्यंत आपण अराऊंड मार्च 2022पर्यंत 9 CR पोचलेलो आहे, हाऊसहोल्ड्सला कनेक्शन दिलेलं आहे. आणि अंगणवाडी आणि ह्यांना 8.5 लाख, इट इज मोर दॅन 70% हे अंगणवाडी आणि स्कूल्स कवर केलेले आहेत. सेकंड स्कीम आहे अटल भूजल योजना. हे सेंट्रल सेक्टर स्कीम आहे. 7 स्टेट्सवर हे ॲप्लिकेबल केलेलं आहेत. 81 जे म्हणजे जिथं वॉटर स्ट्रेस आहे ॲक्च्युली. तर हरियाणा, गुजरात, कर्नाटका, MP, महाराष्ट्र, राजस्थान आणि उत्तर प्रदेश. हरियाणा, गुजरात, कर्नाटक, MP, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश. 81 डिस्ट्रिक्ट 7 स्टेट्समध्येच आहेत. हे इम्पॉर्टंट आहे फ्रॉम द पॉईंट ऑफ प्रिलिम्स. हे इम्पॉर्टंट अजून 2-3 गोष्टीसाठी आहे. तुम्ही ज्यावेळी गव्हर्नन्सचा क्वेश्चन येतो किंवा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन रिलेटेड क्वेश्चन येतो, त्यामध्ये आपण बॉटम अप अप्रोच, कम्युनिटी पार्टिसिपेशन,
डिमांड साईड, हे असे यूज करू शकता एक्झाम्पल्स. ॲज अन एक्झाम्पल ना, तुम्ही ज्यावेळी यूज करता हे गोष्टी, तर इट मेक्स युअर आन्सर्स मोर रिप्रेझेंटेटिव्ह अँड तुम्हाला एक्झामिनरला कळतं की हॅज अ बेटर अंडरस्टँडिंग. एक्झाम्पल्स ज्यावेळी देतो तर आपल्याला त्या एक्झामिनरला कळतं की हॅज बेटर अंडरस्टँडिंग, यू कॅन एक्सप्लेन इट बेटर. तर इट इज अ कम्युनिटी पार्टिसिपेशन, म्हणजे डिसेंट्रलाइज्ड मुवमेंट आहे हे. इम्प्रूव्ड सोर्स ऑफ सस्टेनेबिलिटी फॉर जल जीवन मिशन. सस्टेनेबल पाहिजे ना आपल्याला. टॅप कनेक्शन जो आहे, टॅप सप्लाय वॉटर कनेक्शन, इट इज नॉट ओन्ली की तुम्ही एव्हरी रुरल हाऊसहोल्डला टॅप कनेक्शन दिलं पण तिथं पाणीच नाही आहे. ओके, तिथं पाणीच नाही आहे, तर ते इट शुड बी सस्टेनेबल. त्यामुळं हे अटल भूजल योजना इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यामध्ये गोल ऑफ डबलिंग फार्मर्स इन्कम आहे. बिहेवियरल चेंजेस डेव्हलप करायचे आहेत, जिथं पंचायत स्वतः मॅनेज करतं सगळं की कुणाला द्यायचं आहे, डिमांड किती आहे, डिमांड साईड आहे. आणि ऑप्टिमल वॉटर यूज, म्हणजे पब्लिकला अवेअरनेस क्रिएट करायचं, हायजिनिटीवर लक्ष द्यायचं आणि ऑप्टिमल यूज करायचं, हे सगळे ट्रेनिंग देणे, हे देणे. ह्याच्यात अटल भूजल योजनामध्ये वुमन्स पार्टिसिपेशन पण खूप आहे आणि प्लस प्राईड आणि डिग्निटीसाठी पण इम्पॉर्टंट आहे. नंतर आपली थर्ड स्कीम आहे नमामी गंगे. तर हे पोल्युशन इन रिव्हर इन गंगे अँड ट्रिब्युटरीजचा कंट्रोल करण्यासाठी आहे. गव्हर्मेंट ऑफ इंडिया सप्लिमेंटिंग द एफर्ट ऑफ स्टेट, म्हणजे कसं आहे, वॉटर इज ॲक्च्युली अ स्टेट सब्जेक्ट आहे. वॉटर हा स्टेट सब्जेक्ट आहे, हे लक्षात ठेवा. तर ह्याच्यासाठी आपल्याला गव्हर्मेंट ऑफ इंडियाला काय करावं लागतं, विन कोऑर्डिनेशन ऑफ स्टेट, त्यांना फायनान्शियल टेक्निकल असिस्टन्स सपोर्ट करावं लागतं टू इम्प्लिमेंट दीज स्कीम्स. तर सप्लिमेंटिंग एफर्ट ऑफ स्टेट टेक्निकल अंडर नमामी गंगे, त्याच्यात टोटल 364 प्रोजेक्ट्स आहेत आणि 164 सीवेज ट्रीटमेंट आहे आणि सीवर नेटवर्क डेव्हलप करायचे आहेत. आणि पुढं आपण अजून एक 2 स्कीम आहेत, त्या स्कीममध्ये पण आहे नमामी गंगेचा फार इम्पॉर्टन्स आहे. तिथं मग ॲक्च्युली फॅक्ट्स आहेत. 10 किलोमीटरपर्यंत आपल्याला ऑर्गॅनिक फार्मिंग करायची आहे, जे आपलं गोबर्धन आहे. असे बरेचसे इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहेत, हे सगळं कवर होऊन जातील तुमच्या ह्या व्हिडिओमध्ये. तर इफेक्टिव्ह रिज्युनेशन ऑफ स्मॉल रिव्हर्स पण आहेत, हे नरेगाच्या अंडर कवर केलं जातो. म्हणजे तिथं काही एम्प्लॉयमेंट असे अवेलेबल करून देतात ज्यांनी स्मॉल रिव्हर्सला रिज्युनिवेट करू शकतात, क्लिनिंग करू शकतात, त्यांचा वॉटरशेड डेव्हलपमेंट करू शकतात, कॅचमेंट एरिया डेव्हलप करू शकतात, किंवा त्यांचं जे फ्लो बेड आहेत, ऑब्स्टॅकल्स आहेत, ते काढून त्यांचं फ्लो बेड डेव्हलप करू शकतात. नमामी गंगेचं पुढं पण एक डिस्क्रिप्शन आहे, त्यात आपण त्यांचे जे पिलर्स आहेत, मेजर पिलर्स 8 पिलर्स आहेत, ते सगळं आपण बघून घेऊया. अटल भूजल योजना जसं फॅक्ट बेस्ड आहे खूप. तर सस्टेनेबल ग्राउंड वॉटर मॅनेजमेंट भूजल आहे. बिहेवियरल चेंज डेव्हलप करायचे आहेत ऑप्टिमल यूजला, ग्राउंड वॉटर मॅनेजमेंटला. सस्टेनेबल पाहिजे ना आपल्याला, जल जीवन मिशन सस्टेनेबल करायचं आहे, जल जीवन मिशन. डिमांड साईड मॅनेजमेंट आहे. इम्प्लिमेंटेशन ऑफ आयडेंटिफाईड वॉटर स्ट्रेस्ड एरिया, जसं मी म्हटलं वॉटर स्ट्रेस्ड एरिया 81 डिस्ट्रिक्ट्स आहेत 7 स्टेट्समध्ये, तसं 7 स्टेट्समध्ये 81 डिस्ट्रिक्ट्स. कन्वर्जन्स विथ ऑन गोईंग स्टेट अँड सेंट्रल प्रोग्राम्स. ह्याचं काय आउटले 6,000 करोडचं आहे, 5 वर्षासाठी इम्प्लिमेंट करणार आहेत. 7 स्टेट्स म्हटलं, 78 इथं 81 आहे ॲक्च्युली, ह्यात इन्क्रीज झालेलं आहेत. ग्राउंड वॉटर मॅनेजमेंट अँड कंट्रीब्यूट फार्मर्स इन्कम, हे इम्पॉर्टंट आहे. अटल भूजल योजनामध्ये 2-3 ऑप्शन देऊ शकतात. अटल भूजल योजनामध्ये 1 ऑप्शन, 2 ऑप्शन, अमॉंग दिस विच आर ऑफ द करेक्ट. तर कॉन्ट्रीब्यूट फार्मर्स इन्कम हा एक ऑप्शन असू शकतो. तर ते ऑप्शनसुद्धा आपल्याला इम्पॉर्टंट आहे, असं लक्ष देऊन, म्हणजे एक पॉईंटवर आपल्याला फोकस करावं लागेल. आता त्यातलं अदर इनिशिएटिव्समध्ये स्वच्छ भारत मिशन आहे, जो ग्रामीण आहे. तर ग्रामीण जो इम्पॉर्टंट होता, हा लॉन्च झाला होता 2 ऑक्टोबर 2014ला रुरल एरियाजमध्ये. ग्रामीण आता याचं नावच आहे. ओपन डिफेक्शन फ्री बाय 2 ऑक्टोबर 2019, म्हणजे 5 इयर्समध्ये आपल्याला रुरल एरिया 5 इयर्समध्ये ओपन डिफेक्शन फ्री करायचं होतं. आणि आता ऑलरेडी क्लेम केलेलं आहे की ऑल रुरल हाऊसहोल्ड्स आर ओपन डिफेक्शन फ्री, आणि ओपन डिफेक्शन फ्री असं डिक्लेअर केलेलं आहे. आणि परत आपलं कसं आहे, गव्हर्मेंट इथं प्रोव्हाइड करतं ॲक्सेस टू टॉयलेट टू ऑल रुरल हाऊसहोल्ड्स आहे. आणि हे स्वच्छ भारत मिशन ग्रामीणमध्ये काय आहे, इंटिग्रेटेड मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम आहे ऑनलाईन. मग कम्युनिटी सॅनिटरी कॉम्प्लेक्सेस आहे. तर ह्या स्वच्छ भारत मिशन ग्रामीणमध्ये ओपन डिफेक्शन फ्रीसाठी कम्युनिटी सॅनिटरी कॉम्प्लेक्सेस आहेत, कन्स्ट्रक्ट केलेले आहेत, म्हणजे कम्युनिटी वॉशरूम्स म्हणू शकता. आणि बरेचसे विलेजेस, मोर दॅन 50,000 विलेजेस, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आहे.
सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे कम्युनिटी सॅनिटरी कॉम्प्लेक्स डिक्लेअर्ड, मग सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आहे, लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट आहे, हे ज्यावेळी क्वेश्चन्स येतील, समजा ह्याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो, सब्जेक्टिव्ह क्वेश्चन, त्यावेळी आपण हे एक्झाम्पल यूज करू शकतो स्वच्छ भारत मिशनच्या अंडरमध्ये. पुढची स्कीम आहे नॅशनल ॲक्विफायर मॅपिंग अँड मॅनेजमेंट प्रोग्राम. तर इथं मॅपिंग ऑफ ॲक्विफायर जे ग्राउंड वॉटर अवेबिलिटी आहे, कशाला मॅपिंग करायचं की सस्टेनेबल मॅनेजमेंट आहे, आउटपुट शेअर केला जातो, शेअर आणि युटी, म्हणजे आपल्याला कळतं इथं मॅपमध्ये बघू शकता की विच एरिया इज ग्राउंड वॉटर रिच, वेअर इज ॲक्विफायर फुल ऑर डेफिशियन्सी, आणि कुठं शॉर्टेज आहे, स्ट्रेस आहे, आणि कुठं काय डेव्हलपमेंट करायला पाहिजे आपल्याला, कुठं ते रिसोर्सेसला रिचार्ज करायला पाहिजे, ॲक्विफायर्स रिचार्ज केले पाहिजे, बोर रिचार्ज, हे आपल्याला ह्या मॅपिंगने इझिली आयडेंटिफाय करता येतात. 6th हाय रेझोल्युशन ॲक्विफायर मॅपिंग अँड मॅनेजमेंट इन ॲरिड एरियाज ऑफ इंडिया. आता हे सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्ड हे इम्प्लिमेंट करतं, हे एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. हाय रिझोल्युशन मॅपिंग आहे. हेलिबॉन म्हणजे हेलिकॉप्टरनं आपण हे मॅपिंग करायचं, जिओफिजिकल सर्वे करायचं. राजस्थान, गुजरात आणि हरियाणा 3 स्टेट्समध्ये आहेत. ओके, राजस्थान, गुजरात आणि हरियाणा मिनिस्ट्री ऑफ स्टेट अँड सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या कोलॅबरेशनमध्ये हे केलं आहे. मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या कोलॅबरेशनमध्ये हेलिबॉन आहे. सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्ड हे करतं, हे इम्पॉर्टंट आहे प्रिलिम्सच्या पर्स्पेक्टिव्हनं. आणि हाय रेझोल्युशन मॅपिंग ऑफ ॲक्विफेअर्सच करतात. ओके. 7th आहे पुढं एक इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंटचा नॅशनल हायड्रोलॉजी प्रोजेक्ट. तर हे सेंट्रल सेक्टर स्कीम आहे, पॅन इंडियामध्ये हे केलेलं आहे. सपोर्ट ऑफ वर्ल्ड बँक, हे इम्पॉर्टंट आहे. नॅशनल हायड्रोलॉजिकलला वर्ल्ड बँकचा सपोर्ट आहे. कशासाठी आहे? इम्प्रूव्ह द एक्सटेंट, क्वालिटी अँड ॲसेसिबिलिटी ऑफ वॉटर रिसोर्स इन्फॉर्मेशनसाठी हा इम्पॉर्टंट आहे. ओके, नॅशनल हायड्रोलॉजी प्रोजेक्ट. तर याचे तुम्ही प्रोजेक्टचे ऑब्जेक्टिव्ह अँड कंपोनेंट्स बघू शकता. वॉटर रिसोर्सेस मॉनिटरिंग सिस्टीम, इन्फॉर्मेशन सिस्टीम, ऑपरेशन अँड प्लॅनिंग सिस्टीम, इन्स्टिट्यूशनल कॅपॅसिटी एन्हान्समेंट, काइंड ऑफ ट्रेनिंग म्हणा, तर आणि त्याच्यात मॉनिटर करणे प्रोजेक्ट्सवर, ह्याच्यासाठी आहे. स्कीम काय? सेंट्रल सेक्टर आहे, 100% ग्रांट दिला जातो. वर्ल्ड बँकनं 175 मिलियन्सचा सपोर्ट दिलेला आहे. आणि 8 इयर्ससाठी हा प्लॅन आहे. हा इम्पॉर्टंट आहे अजून एक, 8 इयर्ससाठी. आणि त्याबरोबर बजेट इट इज ओके, ह्याची काही नेसेसिटी नाही आहे आपल्याला. नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगे. आता हे जे मिशन आहे हे ॲक्च्युली कुणाच्या अंडर आहे? ऑथॉरिटी एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986. हा एक इम्पॉर्टंट प्रिलिम्स फॅक्ट अगेन वन्स मोर. एम्पॉवर्ड इन्स्टिट्यूशन आहे ही. आणि कशासाठी आहे? गंगा बेसिनला रिज्युनिमेट करण्यासाठी. मॉडेल ॲप्लिकेशन हे जे आहे गंगा बेसिनवर लॉन्च होईल, तोच ॲज अ मॉडेल म्हणून आपण अदर रिव्हर्सला पण अप्लाय करू शकतो. इंटिग्रेट रिव्हर्स, ट्रिब्युटरीज, वेटलँड, फ्लड लेन्स, हे सगळ्यांना इंटिग्रेट करणे. म्हणजे आता हे बेसिन आहे तर वेटलँड्स असतात, त्यांचं पण फक्त असं नाही की रिव्हर बेसिनवरच आपण क्लीन गंगा मिशन लॉन्च करू, पण इथं वेटलँड आहे, फ्लड प्लेन्स आहेत, जे छोटे छोटे स्प्रिंग्स असतील, सिस्टीम, सगळ्यांना आपण ह्या इंटिग्रेट करून ह्याच्यावर तो मिशन ॲप्लिकेबल करायचा आहे. 9th आहे आपलं नॅशनल पर्स्पेक्टिव्ह प्लॅन ऑफ लिंकिंग ऑफ रिव्हर्स. आता केन बेटवा एक न्यूजमध्ये आलं तर ज्याचं प्रोजेक्ट अंडरटेक झालं आहे, फिजिबिलिटी रिपोर्ट ॲक्सेप्ट केलेली आहे. केन बेटवा जे MP मध्ये रिव्हर आहेत, हाय अवेबिलिटीवरून लो अवेबिलिटी ह्या रिव्हरवर लिंकिंग करणार आहेत. ट्रान्सफरिंग वॉटर फ्रॉम सरप्लस बेसिन टू डेफिसिट बेसिन एरियाज. हे 1980मध्येच हा प्लॅन ॲक्च्युली आणला होता. आणि नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट एजन्सी हे आयडेंटिफाय करते. 30 लिंक्स आयडेंटिफाय केले आहेत, 16 पेनिन्सुलर आणि 14 हिमालयन कंपोनेंट. ह्यांच्यावर फिजिबिलिटी रिपोर्ट डेव्हलप केलेली आहे. 16 पेनिन्सुलर आहेत आणि 14 हिमालयन आहेत. 30चा रिव्हर्स इंटरलिंकिंग प्लॅन आहे हा. पुढं अजून एक इम्पॉर्टंट इनिशिएटिव्ह आहे जे वॉटर रिसोर्सेस कन्झर्वेशनवर आहे, तो आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना. तर हर खेत को पाणी, पर ड्रॉप मोर क्रॉप, म्हणजे प्रधानमंत्री मी विसरलो मागं सांगायला. केन बेटवा हा प्रोजेक्ट हा ॲक्च्युली UP प्लस MP, म्हणजे हा ट्रायपॅरिटेट ॲग्रीमेंट आहे. स्टेट्स ऑफ UP, MP आणि सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, हे 3 पार्टीज ह्याच्यात आहेत. UP, MP, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आणि अराऊंड ह्याचं कॉस्ट एस्टिमेट केलं आहे अराऊंड 44,000 crores.
तर हे 3 लक्षात ठेवा स्टेट कोणते कनेक्टेड आहेत, केन बेटवा. आणि ह्यांचा तुम्ही मला प्लीज ॲज अ होमवर्क म्हणून सांगा, विच इज सरप्लस अँड विच इज डेफिशियंट आणि विच रिवर ओरिजिनेट्स वेअर, ओके, अँड फ्लोज टिल वेअर. ओके, थँक्यू. आता आपल्या पुढच्या याच्यात जाऊ. प्रधानमंत्री कृषी सिंचय योजना हा लॉन्च झाला होता 2015-16मध्ये. फिजिकल ॲक्सेस ऑफ वॉटर ऑन फार्म, एक्सपांडिंग कल्टिवेबल एरिया, ॲश्युअर्ड इरिगेशन, हे जे ऑब्जेक्टिव्ज आहेत. म्हणजे फिजिकल ॲक्सेस पाहिजे वॉटरवर, फार्मवर, म्हणजे नॉट ओन्ली रेन वॉटर डिपेंडेंट. एक्सपांड कल्टिवेबल एरिया म्हणजे जिथं वॉटर अवेलेबिलिटी नाही आहे, त्यामुळे ते लँड बॅरन पडलं आहे, तर तिथे इरिगेशन फॅसिलिटी अवेलेबल करून, सिंचय योजना अवेलेबल करून तिकडे कल्टिवेबल लँड वाढवणे, तर एरिया अंडर क्रॉप्स वाढवणे. ॲश्युअर्ड इरिगेशन म्हणजे वॉटर अवेलेबिलिटी हा 24/7 असेल, काइंड ऑफ असं म्हणू शकतो आपण. इम्प्रूव्ह ऑन फार्म वॉटर यूज एफिशियन्सी, ह्यात अजून एक इम्पॉर्टंट पार्ट आहे, एफिशियन्सीवर पण लक्ष दिलं आहे. इट इज नॉट ओन्ली मेकिंग अवेलेबिलिटी प्लस एफिशियन्सीवर पण लक्ष दिलं आहे. आणि हे ॲक्सिलेटेड इरिगेशन बेनिफिट जो प्रोग्राम होता 1996-97मध्ये लॉन्च केला होता, सेंट्रल असिस्टंट टू मेजर इरिगेशन प्रोजेक्टसाठी होता. ॲक्सेलरेटेड इरिगेशन म्हणजे तिथून ॲक्सेलरेट म्हणजे इरिगेशनची फॅसिलिटी क्विक व्हा. आता त्यानंतर पुढचा आपण इनिशिएटिव्ह बघू, सही फसल कॅम्पेन. कम जल ले वो सही फसल म्हणजे जे क्रॉप्स कमी वॉटर घेतील, कमी वॉटरचं यूज करतील, दॅट इज ओनली व्हॉट यू से बेस्ट क्रॉप. तर हे जिथं वॉटर स्ट्रेस्ड एरियाज आहेत तिकडे चेंज इन क्रॉपिंग पॅटर्न करायचं आहे. ग्रो क्रॉप्स विच यूज वॉटर एफिशियंटली म्हणजे आता तुम्ही फॉर एक्झाम्पल ड्राय लँड आहे, ड्रॉट लँड एरिया आहे, तिथे शुगर केन घेताय, असे बरेचसे एक्झाम्पल्स आहेत. तर दिस इज नॉट अ गुड एक्झाम्पल. तर सही फसल कॅम्पेन काय, कम जल ले वही सही, विच क्रॉप टेक्स लेस वॉटर, जे क्रॉप कमी पाणी घेईल तेच बरोबर क्रॉप आहे. पुढं अजून एक जाऊ आपण, अमृतमध्ये यूवर लक्षात ठेवा, अर्बनसाठी आहे. हे एक ट्रिकी क्वेश्चन होतं, अर्बन. ओके, तर अटल मिशन फॉर रिज्युनिएशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन आहे. गव्हर्मेंट ऑफ इंडियाने 2021मध्ये लॉन्च केलं आहे. 5 इयर प्लॅन आहे, 25-26 फायनान्शियल इयर 25-26पर्यंत. युनिव्हर्सल कव्हरेज ऑफ वॉटर सप्लाय, फंक्शनल हाऊसहोल्ड टॅप कनेक्शन, स्टॅट्युटरी स्पेसिफाईड रिसायकल, रियूज ऑफ ट्रीटेड सीवेज, रिज्युनेशन ऑफ वॉटर बॉडीज अँड वॉटर कनेक्शन. हे पण टॅप सप्लायसाठीच आहे. तर याच्यात बघा वॉटर सप्लाय आहे, भरपूर आहे. अमृत मिशनमध्ये नॉट ओन्ली इट इज वॉटर फीचर्ड आहे, पण अशी तर वॉटर सप्लाय आहे, पेडिट्रिशन, नॉन मोटराइज्ड अँड पब्लिक ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी आहे, पार्किंग स्पेस आहे, सीवेज फॅसिलिटीज आहे, सेप्टेज मॅनेजमेंट आहे, अँड ग्रीन स्पेस अपग्रेड करणे, पार्क्स अपग्रेड करणे, रिक्रिएशन सेंटर्स आहे, स्ट्रॉम वॉटर ड्रेन्स आहे टू रिड्यूस फ्लडिंग. तर हे वॉटर मॅनेजमेंटसाठी वॉटर सप्लाय टॅप कनेक्शन प्लस आपलं स्टॉम वॉटर ड्रेनेज, वॉटर हार्वेस्टिंग वगैरे म्हणा, पार्किंग स्पेसेस, सीवेज फॅसिलिटीज, क्रिएटिंग अपग्रेडिंग ग्रीन फॅसिलिटीज, पार्क्स. तर हे अमृत मिशनच्या अंडर 2.0मध्ये आपण हे की फीचर्स आहेत. पुढचा इनिशिएटिव्ह आहे जल शक्ती अभियान, कॅच द रेन कॅम्पेन. हा एक कॅम्पेन आहे, जल शक्ती अभियान. तर इथं लिहिलं आहे, वेअर इट फॉल्स वेन इट फॉल्स, कॅच द रेन वेअर इट फॉल्स वेन इट फॉल्स म्हणजे जिथंही पडेल आणि कधीही पडेल तर ते तुम्ही वॉटर कॅच करा. ओके, अप्रोप्रिएट रेन वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर्स इन अर्बन अँड रूरल एरियाज, पीपलचं ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन आहे. आणि हा 2021मध्ये लॉन्च केला होता, मार्च 2022 वर्ल्ड वॉटर डे 2021च्या ह्याला हा कॅम्पेन लॉन्च केला होता, कॅच द रेन. नंतरचा प्लॅन आहे, इनिशिएटिव्ह आहे, मास्टर प्लॅन फॉर आर्टिफिशियल रिचार्ज. आता नॅचरल रिचार्ज म्हणजे कसं, रेन वॉटर, रेन पडतं, रेन पडल्यानंतर हे ग्राउंडमध्ये पर्क्युलेट होतं आणि हे ॲक्विफायर्समध्ये हा ग्राउंड वॉटर स्टोअर होतो. दिस इज अ नॅचरल रिचार्ज. नाव यू हॅव टू रिचार्ज इट आर्टिफिशियली. मग इन कन्सल्टेशन विथ स्टेट युनियन टेरिटरी अबाउट कन्स्ट्रक्शन ऑफ अबाउट 1.42 crores रेन वॉटर हार्वेस्टिंग अँड आर्टिफिशियल स्ट्रक्चर. म्हणजे तुम्ही एकाकडे कलेक्ट करा रेन वॉटर आणि इथं समजा ग्राउंड वॉटर डेफिशियंट झालेला आहे तर यू कॅन पास ऑन फ्रॉम दिस और यू कॅन फिल अप लिंकिंग रिव्हरकडनं इथं स्प्रेड करून ह्या ग्राउंड वॉटरला रिचार्ज करू शकता. हार्नेस मॉन्सून रेनफॉल. ओके, नॅशनल रिव्हर कन्झर्वेशन प्लॅन NRCP. It is the next initiative. It is a central sector scheme. Abatement of pollution. Identify stretches of river excluding those in Ganga basin.
म्हणजे आपल्याकडे गंगा बेसिनसाठी नॅशनल गंगा क्लीन प्रोग्राम आहे, नमामि गंगे आहे. तर दुसरे रिव्हर्सला पण कन्झर्व करायला पाहिजे. त्यांच्यासाठी आपलं काय नॅशनल रिव्हर कन्झर्वेशन प्लॅन आहे. फायनान्शियल अँड टेक्निकल असिस्टन्स देतात सेंट्रल गव्हर्मेंट. नो कॉस्ट शेअरिंग, म्हणजे कसं असतं की 50% सेंटर असतं, 50% हे असतं. हिली रिजन्सला 90% सेंटर देतं, 10% स्टेटला देतं. तसं काही नाही आहे इथं. नो कॉस्ट, स्टेट हॅज नथिंग टू बिअर, एव्हरीथिंग 100% बाय द सेंटर. पुढचं आपलं अजून एक इनिशिएटिव्ह आहे सुजलाम 2.0 ग्रे वॉटर मॅनेजमेंट. ह्याचं आपण ऑलरेडी घेतलेलं आहे. तर ग्रे वॉटर काय, जे आपलं क्लिनिंग आहे, जनरल क्लिनिंग आहे, आंघोळीचं आहे, किचनचं क्लिनिंग आहे, किचन वॉटर आहे. ह्या वॉटरला जे आपण क्लिनिंग करू, व्हिज्युअल क्लेनलीनेस आणू त्याच्यात आणि युजेबल ॲक्सेसेबल करू, तर दॅट इज नोन एज ग्रे वॉटर मॅनेजमेंट. मॅनेज दिस, त्यांना रिसायकल करणे आणि युजेबल करणे. दिस इज ग्रे वॉटर मॅनेजमेंट. सुजलाम 2.0 काय आहे, इट इज ओपन डिफेक्शन फ्री सस्टेनेबिलिटी अँड सुजलाम टुगेदर. म्हणजे ODF प्लस सुजलाम 1 जो होता, जे ग्रे वॉटर मॅनेजमेंट आहे, दॅट इज नोन एज सुजलाम 2.0. तर ह्याच्यात काय, वर्ल्ड वॉटर डे 2020 क्रिएट मोर अँड मोर ODF प्लस विलेजेस बाय अंडरटेकिंग वेस्ट वॉटर मॅनेजमेंट. म्हणजे सोकपीट क्रिएट करा. म्हणजे आता इथं बघू शकता सोकपीट डेव्हलप करायचं. आता तुम्ही टॉयलेट सगळीकडे केला तर ह्या टॉयलेटचं पण मॅनेजमेंट केलं पाहिजे. तर तिथं आपण सोकपीट करणे, तिथून मग ते जे वॉटर फिल्टर होऊन पर्कोलेट होईल ग्राउंडमध्ये, तर ते ग्राउंड वॉटर परत रिज्युनिएट होईल, ग्राउंड वॉटर रिचार्ज होईल आणि ते वॉटर युजेबल पण आपण करू शकतो. तर दिस इज सुजलाम 2.0. आणि जे युनियन बजेट होता 2022मध्ये, हर घर नल से जल स्कीम, जो आपला जल जीवन मिशनचा मोटो आहे, हर घर नल, त्यातलं काय 60,000 crore हे हर घर आपण लेआउट आहे जल जीवन मिशनचा. तर त्याच्यामध्ये 3.8 crore हाऊसहोल्ड इन 2023मध्ये आपण कवर केलेले आहेत. म्हणजे जो टॅप कनेक्शन द्यायचा होता, टॅप कनेक्शन तो आपण प्रोव्हाइड केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण अराऊंड 16 स्कीम्स पाहिलेले आहेत. त्यातले बरेचसे स्कीम आपण ऑलरेडी आधी पाहिलेले आहेत, बघितलेले आहेत, त्यांचे डिटेल्स घेतलेले आहेत. तर इट विल बी अ व्हेरी ब्रीफ स्कीम, जे सगळे आपण मिनिस्ट्री ऑफ जलशक्तीचे सर्व मेजर स्कीम्स पाहिलेत. आणि आता पुढं असंच आपण सुरू ठेवूया, वेगवेगळ्या मिनिस्ट्रीचे स्कीम्स घेऊ, अजून काही इम्पॉर्टंट स्कीम्स आहेत ते पण आपण सगळे कवर करू. वी विल ट्राय, म्हणजे प्रिलिम्स आणि मेन्सच्या फोकस सगळे स्कीम्स आपण हे कवर करून टाकूयात. म्हणजे जे कधीही तुम्ही रिवाईज करायचं असेल, काही असेल, आणि आपण सॅटर्डेला जे रिव्हिजन लेक्चर ठेवूया त्यात आपण परत एकदा सर्व स्कीमचे फॅक्ट्स आणि थोडंफार डिस्क्रिप्शन फटाफट संपूया, म्हणजे जे तुम्हाला रिव्हिजनला खूप हेल्पफुल होतील. तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.